करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 10वा. शिकवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 13वा नामरूप आणि त्यामधला समास 10वा शिकवण निरूपण. समर्थांनी जी शिकवण दिलेली आहे, शिकवण सांगितलेली आहे, त्याच्यावर आता आपण समर्थांनी निरूपण दिलेलं आहे. तर काय शिकवण दिली आपल्याला, त्याच्यावरती समर्थांनी निरूपण सांगितलेलं आहे. पाळे माळा सुमन माळा, फळ माळा बीज माळा, पाषाण माळा कवडे माळा, सूत्र चालती. पाळे माळा सुमन माळा, अनेक प्रकारची माळे आहेत. झाडांची आहेत, पानांची आहेत, फुलांच्या माळा आहेत, फळांची माळा आहेत, बीजांच्या आहेत, अनेक प्रकारच्या आहेत. दगडाच्या आहेत, पाषाणाच्या आहेत, कवड्यांच्या माळा आहेत, इत्यादीची माळा आहेत. आणि त्या माळा एकत्र कशाने करतात? दोरीने. त्या दोरीमध्ये ओलेली असते. ती सूत्र कोण चालवतोय? ती दोरी. तुम्हाला सांगतात पाळे माळा सुमन माळा, फळ माळा, बेज माळा, पाषाण माळा, कवडे माळा, सूत्रे चालती. म्हणजे त्या सुतामध्ये ओलेली असते, ती दोरीमध्ये अडकवलेली असते, ओळलेली असते. स्फटिक माळा, मोहरे माळा, काष्ट माळा, गंध माळा, धातू माळा, रत्ने माळा, जाळ्या ओळी चांदोवे. म्हणजे स्फटिक माळा असतील, मोहऱ्याची माळ असेल, काष्ट माळा असेल, गंध माळा असेल, धातूच्या असतील, सोन्याच्या असतील, चांदीच्या असतील, रत्नमाळा असतील, या सर्व माळेमध्ये सुद्धा दोरा ओलेला असतो. म्हणून ते एकत्रित राहतात. नाहीतर ते सर्व विस्कळीत होतं. जाळ्या ओळी चांदोवे. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते, तैसे मनोआत्मयाते, तरी साहित्य न घडे. समर्थ सांगतात, जर ह्या माळा एकत्र मणी मेरू, जर त्या धागात जो धागा असतो, दोरा असतो ओलेला, म्हणून ते एकत्रित राहतात. आणि जर तो धागा तंतू नसेल तर सर्व पडून विस्कळीत होतात, विस्कळीत होऊन जाईल. म्हणून समोर सांगतात या आत्म्याला या तंतूप्रमाणे म्हणावं लागेल, तर हा दृष्टांत योग्य आहे, तर हा दृष्टांत योग्य नव्हे. शरीर आणि आत्मा समर्थांनी शिकवण सांगितलेली आहे, फक्त तो उदाहरण दिलेलं आहे, माळाचं उदाहरण दिलेलं आहे. फळ माळा, बीज माळा, सोनेरी चांदेरी काय असेल ते धाग्यात गेल्याशिवाय, दोऱ्यामध्ये ओवल्याशिवाय ती माळ बनत नाही, तिचं सामर्थ्य समजत नाही. तसंच समोर सांगितलं, हा शरीर आणि आत्मा हे दोन्ही एकमेकाशिवाय राहू शकत नाही. शरीराशिवाय आत्मा आणि आत्माशिवाय शरीर होऊच शकत नाही, वेगळे होऊच शकत नाही. तंतूस मनी ओविला, तंतू मधीच राहिला, आत्मा स्वर सर्वांगी व्यापाला, पाहना का. म्हणजे समज सांगतात सर्व मन्यांमधून तंतू ओवलेला असतो आणि तो फक्त मध्यभागीच असतो. तसं आत्म्याचं नाही आहे. आत्मा हा सर्व इंद्रियामध्ये, घटकामध्ये तो व्यापून भरलेला आहे. तुम्ही डोळे जागता, त्या डोळ्याच्या इंद्रियामध्ये आत्मा आहे. हाताची बोटं तुम्ही वाजवता, पायाची बोटं वाजवता, हे जे आपण चालतो, श्वास घेतो, चव चाखतो, ऐकतो,
हे सर्व इंद्रिय आहेत. ते इंद्रिय जे चालतात ते सर्व आत्म्यामुळे चालत आहेत. जर आत्माच नसेल तर शरीराचा काहीही फायदा होऊ शकत नाही. म्हणून समर्थ सांगतात, जो आत्मा आहे तो सर्व अंगी व्यापलेला आहे. पहा ना, शेवटी सांगितलं, पहा ना का आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काय चळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे. समोर सांगतात, आत्मा जो आहे जो चंचल आहे, स्वाभाविकपणे चंचल आहे. दोरी जर काही चळून ती काही हालचाल करू शकत नाही. जी माळा असते त्या दोरीमध्ये ओलेली असते ती हालचाल करू शकत नाही. पण जो आत्मा आहे तो चंचल आहे, चपळ आहे. म्हणून हा दृष्टांत योग्य नाही आहे. नाना वळित जळांश, उसामध्ये दाटला रस, परी तो रसानी बाकस, एक नव्हे. समर्थाने सांगितले, नाना वळित जळांश म्हणजे नाना वेळीत जळांचं आहे. जळांचं रूप आहे, पाणी आहे. त्या पदार्थामध्ये जे पाणी आहे, आता आपण दृष्टांत दिलेलं आहे, उसामध्ये रस दाटून भरलेला आहे. पण तो रस आणि चोट्या एक नव्हे. जे आपण रस जो आपण ग्रहण करतो आणि जो राहिलेला चोथा, उसाचा चोथा, तो एक नसतो, भिन्न असतात. आपण फक्त रस जो असतो ते ग्रहण करतो आणि चोथा बाहेर फेकून देतो. की दोन्ही एक नाही आहेत. तसंच आपला देह आणि आत्मा शरीरात असल्यावर एक आहे. आणि एखादा जर कोणी सोडून गेला तर दुसरा संपला, त्याचा विषय संपला. जर शरीरातून आत्मा गेला तर शरीर मृत्युमुखी, काहीच नाही. आणि विदाऊट शरीर आत्मा काही करू शकत नाही. आणि दोघांसाठी हे दृष्टांत महत्त्वाचं आहे. शरीराला आत्मा आणि आत्म्याला शरीर हे पाहिजेच. देह आत्मा देह अनात्मा, त्याहून पर तो परमात्मा, निरंजनास उपमा असे चिना. म्हणजे देही आत्मा देह अनात्मा, जे एका आत्मा देहांत राहणार आहे पण देह अनात्मा आहे. आणि परमात्मा जो आहे तो त्याहून पलीकडचा आहे. म्हणून त्या निरंजन परमात्म्यास देण्यास योग्य उपमा नाही आहे. समोर सांगतात, त्याहून तो परमात्मा निरंजनाचा उपमा असे चिना. रायापासून रंक वरी, अवघ्या मनुष्याची या हरी, सगट समान सरी, कैसे करावी. म्हणून रायापासून रंकवरी म्हणजे राजापासून रंकापर्यंत अवघे सर्व मनुष्य मात्रच आहेत. राजापासून रंक, शिपायापर्यंत, प्रधानापर्यंत, सर्व जनतापर्यंत हे सर्व मनुष्यच आहेत. म्हणून सर्वांना एकसारखं सरसकट आपण लेखतो का? लेखता येणार नाही. तो राजा आहे, त्याला राजाचं पद दिलेलं आहे. आपण जनता आहे, आपण सेवेकरी आहोत. म्हणून सांगतात त्यांना एकत्र एकसारखं लेखता येत नाही. देव दानव मानव, नीच योनिहीन जीव, पापी सुकृतीस अभिप्राव, उदंड आहे. म्हणजे देव दानव मानव, नीच योनिहीन जीव म्हणजे पाप आणि पुण्यवान असं उदंड प्रकार आहेत. त्यांचा अभिप्राय हा वेगवेगळा आहे. एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले, एका संग मुक्त केले, एका संगे रवरव. म्हणजे भगवंताच्या एकांशाने जग चालते. ही जी सृष्टी आहे, जग आहे, हे भगवंताच्या एकांशाने चालतंय. ईश्वराचा काही अंश हे जगास व्यापलेला आहे. तो हा पूर्ण जग चालवत आहे.
हे जर खरी असलं तरी प्रत्येक व्यक्ती आणि पदार्थ त्यांचं सामर्थ्य वेगवेगळं आहे. एखाद्याच्या संगतीने मुक्त होता येतं तर दुसऱ्याच्या एखाद्याच्या संगतीमुळे रौरक नरक प्राप्त होऊ शकतं. फक्त आपल्याला संगत ओळखता आली पाहिजे. आपण कोणत्या संगतीत राहिलं पाहिजे तर आपल्याला पुण्य मिळेल आणि कोणत्या संगतीत राहिलं तर आपल्याला नरक मिळेल आपल्याला समजलं पाहिजे. साखर माती पृथ्वी होय, परी ते माती खाता नये. गरळ आपे नवे काय, परी ते खोटे. म्हणजे साखर आणि माती हे दोन्ही गोष्टी पृथ्वी तळावर आहेत. पण आपण साखर समजून माती खाती का? आपल्याला दोघांमधील डिफरन्स माहिती आहे म्हणून आपण साखरेऐवजी माती खातो का? नाही ना. म्हणून विषातही तसंच आहे. विषातही जलतत्व असलं पण तो साखरेसारखा खोटा आहे. सारखेपणा त्याचा खोटा आहे. काय सांगितले? साखर माती पृथ्वी होय, परी ते माती खाता नये. गरळ आप नवे काय, परी ते खोटे. पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा. साधू भोंदू सीमा सांडूच नये. म्हणजे पुण्यात्मा आणि पापात्मा यांच्यामधील अंतरात्मा एकच आहे. पण म्हणून साधू आणि भोंदू यांनी सीमा ओलांडू नये. समर्थाने सांगितलेलं आहे मर्यादामध्ये राहायचं आहे. अंतरे एको तो खरे, परी सांगा ते घेऊ नये. महारे पंडिता आणि चाटे पोरे एक कैशी. म्हणजे सर्वांचा अंतरात्मा एक आहे. समर्थ सांगता हे जरी खरं असलं तरी महाराज बरोबर घेऊन जेवणे योग्य नाही. विद्वान आणि वात्रट पोरे यांना एक समान कसं लेखता येईल? समर्थ सांगतात मनुष्य आणि गदडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. प्रत्येकाला सोयीनुसार बनवलेलं आहे. या पृथ्वी तलावर मनुष्य आहेत, गाढव आहेत, राजहंस आहे, कोंबडा आहे, राजा आहेत, माकडा आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत. पण त्यांना एक समान मानता येणार नाही. समजतं त्यांना कसं मानायचं आहे, कसं म्हणावे हे सगळं वेगवेगळं आहे. भागीरथीचे जळ आप, मोरी संवदनी तेही आप. कुशीळ उदक अल्प, सेववेना. म्हणजे भागीरथीचं जळ तेही पाणी आणि मोरीतील किंवा डबक्यातील पाणी, जे घरातील नळातील पाणी ते पाणीच. पण म्हणून घाणेरडं पाणी थोडेसुद्धा सेवन करता येत नाही. या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध. वितराग आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. म्हणजे म्हणून माणसाचा आचार शुद्ध असायला पाहिजे. समर्थ सांगतात या कारणे आचार शुद्ध आणि त्या आचारानंतर विचार शुद्ध, त्यापेक्षाही विचार शुद्ध. पहिला माणसाचा आचार चांगला पाहिजे, त्याच्याहून त्याच्यापेक्षा विचार हा श्रेष्ठ पाहिजे. आणि ते अनासक्त आणि सुबुद्ध असायलाच पाहिजे. शूराहुनी मानिले लंडी, तरी युद्ध प्रसंगी नरकाडी. श्रीमंत सांडून बराडी, सेविता कैसे. समज सांगतं समजा एखाद्या घाबरेट माणसाला, भित्र्या माणसाला शूरापेक्षा जर आपण अधिक श्रेष्ठ मानलं तर युद्धाच्या प्रसंगी फजिती होईल. आणि श्रीमंताची सेवा करायची जर आपण सोडून दरिद्र माणसाची जर आपण सेवा केली तर ते कसे योग्य ठरेल? हे सर्व मूर्खपणा आहे. एका उदके सकळ झाले, परी पाहून पाहिजे सेविले. सगट अवघेची घेतले,
तरी ते मूर्खपण, म्हणजे एका उदकामुळेच सर्व काही उत्पन्न होते. म्हणून योग्य आणि अयोग्य पाहून त्या वस्तूचं सेवन केलं पाहिजे. सरसकट जर घेतलं तर ते मूर्खाची लक्षणं आहेत. जेवणाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परिवमनाचे भोजन करिता न ये. म्हणजे जेवणाचे झाले अन्न, पाण्यानेच अन्न तयार होते. अन्नाचे झाले वमन, जर आपण अन्न खाल्ले आणि वमन म्हणजे उलटी झाली, ओकारी झाली, त्या अन्नाची जर ओकारी झाली तर त्या ओकारीमधून झालेल्या उलटीमधून भोजन करता येत नाही. जेवणाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परिवमनाचे भोजन करिता नये. तैसे निंद्य सोडून द्यावे, वंद्य ते हृदयी धरावे, सत्कीर्तेने भरावे भूमंडळ. समज सांगतात त्याप्रमाणे जे निंदा आहेत ते सर्व सोडून द्यायचे, त्यागायचं आहे. आणि जे वंदे आहे ते हृदयात धारण करायचं आहे. मग काय होईल? सत्कीर्तीने भूमंडळ भरून टाकेल. उत्तमांसी उत्तम माने, कनिष्ठांच ते न माने, म्हणून करंट देवाने करून ठेवले. म्हणजे उत्तमासी उत्तम माने, म्हणजे उत्तम लोकांना उत्तमच आवडतं आणि कनिष्ठांना उत्तम मान्य होत नाही, म्हणून ते देवांना त्यांना भाग्यवान करून ठेवलेले आहेत. तर आपल्याला आता समजलं पाहिजे आपण कोणासोबत राहिलं पाहिजे. आपली चॉईस का असली पाहिजे. सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण, नीती न्याय. म्हणून समर्थ सांगताय, सर्वांना सांगत आहेत, लोकांनी सर्व करंटेपणा सोडून द्यायचं आहे. करंटपणे सोडून द्यावा आणि उत्तम लक्षणं आत्मसात करावी, ग्रहण करावी, हरिकथा करावी, पारणे करावे, श्रवण करावे, नीती न्यायाने वागावे. वर्तयाचा विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे. म्हणून समाज सांगतात वर्तयाचा विवेक म्हणजे विचारपूर्वक जो वागला आणि सर्वांच्या लोकांची जी राजी राखली तर त्यांना तो देह हळूहळू पुण्याच्या मार्गाकडे जाईल. म्हणून कोणाशी न लगाई डका, ऐसी वर्तणूक करू नका. समर्थ सांगतात विचारपूर्वक वागता आलं पाहिजे, लोकांचं मन जिंकता आलं पाहिजे, आणि तेव्हाच ते केलं तर हळूहळू आपण पुण्याच्या मार्गाला जातोय. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगत बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. जर लहान मुलगा असेल तर आई वडील त्याच्या समोर त्याच्याशी वागताना लहान मुलासारखे वागतात. त्याच्या चालीनुसार आपण चालतो, त्याचं मनोगत आपण ओळखतो, त्यानुसार आपण बोलतो, त्याच्याशी वागतो. तसंच समोर सांगतात जसं आपण छोट्या मुलांसोबत प्रेमाने आदराने त्यांना जसं समजेल तसं आपण वागतो, बोलतो, त्याप्रमाणे अन्य लोकांचे मनोगत ओळखून त्यांच्या कलाने घेऊन त्यांना हळूहळू शिकवावे. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे, इतर ते वेडी. म्हणजे लोकांचे मनोगत राखणे हा चातुर्याचे लक्षण आहे, समर्थ सांगतात. आणि या चतुरांगाचे जो अंतर जाणतो
आणि जो चतुर असतो, जो चतुरांचे अंग जाणतो, आणि इतर लोक ते वेडेच असतात. वेड्यांचं वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्वजये निस्पृहासी. समोर सांगतात, पण वेड्या माणसाला कधी वेडं म्हणू नये. चार चौघामध्ये आपण जेव्हा कधी बसलो असेल, एखाद्याचे वर्म त्याला बोलून दाखवू नये. तो कितीही त्यांनी कर्म वाईट केलं असलं तरी त्याचे वर्म त्याला कधी बोलून दाखवू नये. असं जर वागलं तर निस्पृह माणसाला यश प्राप्त होते. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणवणी करणे येथा सांग, प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे. म्हणजे अनेक स्थळी निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते, आणि त्यावेळी वेळ प्रसंग ओळखून त्या प्रसंगानुसार अनुसरून यथायोग्य जर आचरण केलं तर प्राणीमात्रांच्या अंतरंगाची एकरूप होऊन जाईल. मनोगतो राखो न जाता, परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिया व्यवस्था बरी नाही. असं सांगतात, याप्रमाणे मनोगत राखून जरी ती व्यक्ती दूर गेली, आणि मनोगत राखून जरी ती व्यक्ती दूर गेली तरी लोकांना परत भेटायची उत्कंठा येते, उत्कंठा लागून राहते, आशा राहते. आणि मनोगत राखले नाही लोकसंग्रह होऊच शकत नाही. समोर सांगतात, मनोगत राखून जाता, परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखा समस्त ओढून येती. समस्त जात जात सांगतात, या कारणे मनोगत, म्हणून जो मनोगत जो इथे राखेल तोच खरा श्रेष्ठ महंत मानावा जाणावा. आणि मनोगत, लोकांचे मनोगत राखले तर सर्व लोक, सर्व जनता त्याच्याकडे आकर्षित होईल. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त वळून येती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.